नैसर्गिक संकटाशी झुंजणाऱ्या बळीराजानं जर शेती करताना AI तंत्रज्ञानाचा वापर केला तर उत्पन्नात वाढ होऊ शकते। हा विचार करून भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने क्रॉपिक योजना आखली आहे। या माध्यमातून शेतीमधील पिकांची हंगामादरम्यान 4 ते 5 वेळा छायाचित्रे घेतली जातील। AI आधारित मॉडेल्स वापरून पीक माहिती गोळा केली जाईल। पिकांची वाढ योग्य आहे का, किडीचा प्रादुर्भावासाठी काय करावं, खत पाणी किती घ्यायला हवं, खत पाणी किती द्यायला हवं याचा अभ्यास केला जाणार आहे। नमस्कार, मी प्राची शिरकर, आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईव्ह। CROPIC म्हणजे कलेक्शन ऑफ रियल टाइम्स ऑब्झर्वेशन अँड फोटोग्राफ्स ऑफ क्रॉप्स या योजनेच्या माध्यमातून पिकांचे फोटो घेतले जातील। त्या आधारे हंगामाच्या मध्यात होणाऱ्या संभाव्य नुकसानाचे मूल्यांकन करण्यासाठी विश्लेषण केले जाईल। खरीप 2025 आणि रब्बी 2025-26 या हंगामासाठी अभ्यास करण्यात येणार असल्याचं सांगता येत आहे। CROPIC नावाचं मोबाईल ॲप आहे, ते केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने विकसित केले। या अभ्यासात मोबाईल ॲप्लिकेशन वापरून पीक हंगामात शेतातील छायाचित्रे गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे। शेतातील छायाचित्रे थेट शेतकऱ्यांकडून घेतले जातील। त्यानंतर पिकांचा प्रकार, पिकांची अवस्था, पिकाचं नुकसान आणि त्याची व्याप्ती यासारख्या माहितीसाठी त्यांचं विश्लेषण केलं जाईल। CROPIC मॉडेल फोटो विश्लेषण आणि माहिती काढण्यासाठी AI आधारित क्लाउड प्लॅटफॉर्म आणि व्हिज्युअलायझेशनसाठी वेब आधारित डॅशबोर्ड वापरणार आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा शेतकऱ्यांना भरपाई किंवा विमा द्यावा लागेल तेव्हा अधिकारी CROPIC मोबाईल ॲप वापरून छायाचित्रे गोळा करतील। आता अभ्यासाचा उद्देश काय आहे ते पाहूयात। केंद्रीय कृषी मंत्रालयानं पंतप्रधान पीक विमा योजनेचा म्हणजे PMFBY अभ्यास करण्याची योजना आखली आहे। यामुळे पीक नुकसान किती झालं याचा अंदाज येईल, तसेच त्याला नुकसान भरपाई देण्यासाठी यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होईल असं सरकारला वाटतंय। CROPIC हा PMFBY अंतर्गत एक उपक्रम आहे। याचा उद्देश पीक आरोग्य आणि नुकसानीचं निरीक्षण करणं, पंचनामा झाल्यानंतर स्वयंचलित पद्धतीने तंत्रज्ञान आणि फोटो अॅनालिटिकल मॉडेल्स वापरून बाधित शेतकऱ्यांच्या विमा दाव्यांचे पेमेंट करणं असा दुहेरी उद्देश असल्याचं सांगितलं जातंय। यंदापासून खरीप व रब्बी हंगामात किमान 50 जिल्ह्यांमध्ये क्रॉपिक योजना सुरू केली जाणार आहे। शेतातील उत्पादन वाढवण्यास मदत करणाऱ्या नव्या योजनेसाठी एकूण 825 कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईव्ह चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।